धन्यवाद. सर्वांना आसनस्थ होण्याची विनंती. यानंतर मंजूर झालेल्या 5 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मंजुरी पत्राचं वाटप आता होईल. मी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री माननीय अमित शाह साहेबांना विनंती करते की त्यांनी मंजुरी पत्र त्याचं वाटप करावं. लाभार्थी आहेत शंकर किसन तोत्रे, निर्मला शंकर तोत्रे, तालुका आंबेगाव, ग्रामपंचायत कुरवंडी. ह्यांचं कच्चं घर आहे आणि पशुपालन हे उदरनिर्वाहाचं त्यांचं साधन आहे. शंकर किसन तोत्रे आणि निर्मला शंकर तोत्रे. यानंतरचे लाभार्थी आहे शरद गजानन भारती, कमल शरद भारती, तालुका बारामती, ग्रामपंचायत मेखळी. यांना 2 मुलं आहेत आणि गावातील ग्रामदैवतेचं जे मंदिर आहे त्याचे ते पुजारी आहेत आणि त्यांना जी दक्षिणा मिळते तोच त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. स्वतःची शेती नाहीये त्यांची. यानंतर विराज राजेंद्र पाटोळे, तालुका दौंड, ग्रामपंचायत नानवीज. विराजला आई वडील नाहीयेत. FY BCom मध्ये तो शिकतोय. त्याला 2 लहान भाऊ आहेत आणि छपरामध्ये वास्तव्य असलेलं असं त्याचं घर आहे आणि हा 18 वर्षाचा तरुण आहे. यानंतरचे लाभार्थी आहे सोमनाथ महादू ठाकर, सुवर्णा सोमनाथ ठाकर. ठाकर आदिवासी कुटुंब आहे आणि मोलमजुरीचं काम ते इतरांच्या शेतामध्ये करतात. तालुका मावळ, ग्रामपंचायत परंदवाडी. यानंतरचे लाभार्थी आहेत उज्ज्वला भागचंद कोळपे, भागचंद शिलाजी कोळपे, तालुका शिरूर, ग्रामपंचायत करंडेलवाडी. इतरांच्या शेतामध्ये ते मोलमजुरी करतात आणि यामध्ये लाभार्थी ही महिला आहे. यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 10 लाख घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचं वितरण आता बटन दाबून होईल. मी आदरणीय अमित शाह साहेबांना विनंती करते की त्यांनी बटन दाबून या पहिल्या हप्त्याचं वितरण करावं. धन्यवाद. सर्वांना आसनस्थ होण्याची विनंती. यानंतर उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजित पवार साहेबांना मी विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आदरणीय अमितभाई शहा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ, सभापती राम शिंदेजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी चंद्रकांतजी पाटील, जयकुमारजी गोरे, योगेशजी कदम, माधुरीताई मिसाळ, चीफ सेक्रेटरी सुजाताताई सौनिक, ग्रामविकासचे एकनाथराव डवले, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, उपस्थित सर्व लाभार्थी, माता भगिनी, बंधू, शासनाच्या विविध विभागातील उपस्थित असणारा सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, राज्य शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाने आयोजित केलेल्या आजच्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला देशाचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री आदरणीय श्री अमित शाह साहेब स्वतः उपस्थित आहेत. राज्याचा उपमुख्यमंत्री तसंच पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आदरणीय अमितभाईंचं सर्वात पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्र हे देशाचं आघाडीचं राज्य. शेती, उद्योग, शिक्षण, व्यापार, सहकार, आरोग्य, गृहनिर्माण अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू आहे. राज्यातल्या या विकास योजनांना, पायाभूत प्रकल्पांना गती देत असताना नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय अमितभाई कायम महाराष्ट्राच्या आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. ह्या अनेक उदाहरणावरून आपल्याला सांगता येईल.
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये देखील जो मांडला गेला त्याच्यात तुमच्या माझ्या महाराष्ट्राला झुकतं माप हवं असेल, राज्याच्या सहकार चळवळीला मदत हवी असेल किंवा दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या हिताचा कुठलाही मुद्दा मांडायचा असेल तर प्रत्येक वेळेस माननीय अमितभाई महाराष्ट्राच्या बाजूने आपल्या सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचं आपण वारंवार अनुभवलेलं आहे. अमितभाईंच्या या महाराष्ट्राच्या प्रेमाबद्दल राज्याच्या 13 कोटी जनतेच्या वतीनं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्रावरचं त्यांचं प्रेम यापुढेही असंच कायम राहील याची मी खात्री देखील बाळगतो. नुकताच 19 फेब्रुवारी झालेलं रयतेचे राज्य युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक, स्वराज्य संस्थापक यांची जयंती आपण साजरी केली. आपल्या सर्वांच्या साक्षीनं महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला देखील मी वंदन करतो. स्वराज्याच्या संकल्पक राजमाता जिजाऊ मासाहेबांना देखील वंदन करतो. स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांना वंदन करतो. आणि ह्या महामानवांच्या कार्याचा, विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम आज केंद्रातलं देखील आणि राज्यातलं महायुतीचं सरकार देखील करत आहे. आजचा हा कार्यक्रम त्याचंच प्रतीक आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. मी देखील माझ्या गेल्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम केले, परंतु एवढ्या मोठ्या घटकाला 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र एकाच वेळेस सगळ्या महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत मिळतंय. मूळ कार्यक्रम तुमच्या माझ्या पुण्यनगरीमध्ये त्या ठिकाणी होतोय आणि 10 लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचं वितरण एका दिवशी होतंय. हा खरोखरीच आगळा वेगळा किंवा जयकुमार गोरेंनी सांगितलं तसं एक ऐतिहासिक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं कार्यक्रम आहे. प्रत्येकाचं आयुष्यामध्ये स्वप्न असतं, आपलं स्वतःचं चांगलं टुमदार घर असावं, मुलाबाळांचं चांगलं शिक्षण व्हावं, संसार चांगला त्या ठिकाणी मार्गी लागावा. आणि तेच स्वप्न पूर्ण करण्याच्या करता तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी मोदी साहेबांनी स्वीकारल्यानंतर संपूर्ण देशामध्ये 2 कोटी घरकुलं देण्याचा कार्यक्रम त्यांनी हातात घेतलाय. आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की त्याच्यातले जास्तीत जास्त घरं तुमच्या माझ्या महाराष्ट्राला कशी मिळतील ह्याबद्दलचं काम हे आपलं महायुतीचं सरकार करतंय. आज नवीन घरात तुम्ही ज्यावेळेस बांधलं जाईल, घर चांगलं बांधून घ्या. त्याच्यात येणाऱ्या अडचणी तुम्ही तुमच्या कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या कानावर घाला. सतत आम्ही देखील त्याचा विचार करत असतो. आज देखील जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातल्या आमच्या वेगवेगळ्या घटकाला इथं आपण पत्र देण्याचं, मंजुरी पत्र देण्याचं काम केलेलं आहे. आणि पंतप्रधान महोदयांचं विकसित राष्ट्राचं स्वप्न आणि प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे हे त्यांचं जे काही स्वप्न आहे ते आपल्याला सगळ्यांना प्रत्यक्षामध्ये आणायचंय. त्याकरता आपण सगळेजण प्रयत्नशील आहोत. ही पण बाब तितकीच महत्वाची आहे. मगाशी जयकुमार गोरेंनी सांगितलं तसं शासनाचा 100 दिवसाचं जे उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये मी आदरणीय अमितभाईंना सांगू इच्छितो की राज्य सरकारने 100 दिवस एक महत्वाकांक्षी कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि यात शासनाच्या विविध योजनांना, कामांना गती देण्यात येते. ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या माध्यमातून घरकुलांना मंजुरी, हप्ता वितरण, घरकुले पूर्ण करणं आणि भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करणं यासारखी देखील कामं आपण प्राधान्याने त्या ठिकाणी करतोय. राज्यात ग्रामीण आवास योजनेच्या अंतर्गत ह्या 100 दिवसात महाआवास अभियान 1 जानेवारी 2025 ते 10 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये राबवित असून मला खात्री आहे की 100 दिवसांसाठी ठरवलेलं उद्दिष्ट वेळेआधीच नक्कीच पूर्ण केलं जाईल. ग्रामविकास खात्याची जबाबदारी ज्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी जयकुमार गोरे आणि आपले राज्यमंत्री योगेश्वर सोपवली त्या दिवसापासून ह्या दोघांनी पण ह्या सगळ्या गोष्टी मनावर घेतलेल्या आहेत आणि त्याच्यातूनच आज आगळा वेगळा कार्यक्रम त्या ठिकाणी होतोय. आणि ह्या महत्वाच्या कार्यक्रमाला देशाचे सहकार आणि गृहमंत्री इथं हजर आहेत. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्यातल्या विकासाच्या योजनांना सर्व लाभार्थींना, बंधू भगिनींना विनंती करतो, तुमचं हक्काचं घर प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्य सरकारने, केंद्र सरकार
हे प्रयत्नशील आहे. आमच्या या प्रयत्नांना आपण पण मनापासून सहकार्य करा आणि आपल्या हक्काचं घर प्रत्यक्षात त्या ठिकाणी बांधण्याच्या करता सगळ्यांनी प्रयत्नशील राहा. आज मोठ्या संख्येने तुम्ही देखील आलेला आहात, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला आहेत. मी तुमचं देखील मनापासून स्वागत करतो. ज्या आमच्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत त्यांचं पण मी मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो. फार विश्वासाने तुम्ही महायुतीच्या सरकारला पुन्हा 5 वर्षाची संधी दिलेली आहे. तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलेला आहे त्या विश्वासाला कदापिही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आम्ही मंत्रिमंडळातले सहकारी कदापि तडा जाऊन देणार नाही, अशा प्रकारची खात्री तुम्हाला सगळ्यांना देतो. अधिक काही बोलत नाही. माझ्यानंतर एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि नंतर आपल्याला सगळ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित भाईंचे विचार ऐकायचे. त्यामुळं आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पवार साहेब. यानंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या या टप्पा 2च्या कार्यक्रमाला उपस्थित देशाचे कणखर आणि फौलादी विचारांचे गृहमंत्री अमित शाह साहेब, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपले उपमुख्यमंत्री अजितदादा, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, सभापती विधान परिषद रामभाऊ शिंदे, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, या विभागाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, सुजाता सौनिक मॅडम, एकनाथ डवले, पुलकुंडवार, सर्व मान्यवर आणि सर्व लाभार्थी, लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ, सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खरं म्हणजे आज आपल्या ग्रामीण भागातील जनतेसाठी आनंदाचा आणि समाधानाचा दिवस आहे. एकाच दिवशी 20 लाख कुटुंबातील घरांचा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर झाल्याचं पत्र अमित भाईंच्या शुभ हस्ते अनेक लोकांना इथं दिलं. त्यापैकी 10 लाख लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचं घर बांधण्यासाठी मदतीच्या पहिल्या हप्त्याचं वितरणही झालं. या ऐतिहासिक सोहळ्याचे खऱ्या अर्थाने उपस्थित झालेले आपले देशाचे, पुन्हा एकदा मी सांगेन, कणखर आणि डॅशिंग गृहमंत्री अमित शाह साहेबांचं या पुण्यनगरीमध्ये मी मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे या योजनेतून हक्काच्या घरांचं स्वप्न साकार होणार आहे. अमित भाई इस देश के होम मिनिस्टर है और उनके माध्यम से लाखों परिवारों के स्वीट होम का सपना भी साकार हो रहा है. और घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हा खरं म्हणजे हा दुग्ध शर्करा योग आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि अमित भाई या दोघांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. मैं एक बार कहा था प्रधानमंत्री जी और अमित भाई के बारे में कि हमारे पीछे एक महाशक्ति है और उस महाशक्ति की काफी चर्चा उस वक्त हो गई, और लेकिन वह सचमुच महाशक्ति है. देश को महासत्ता की ओर ले जाने वाली ये महाशक्ति है. देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाणारी ही शक्ती खऱ्या अर्थाने आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी या ठिकाणी देशाचा गौरव आहे. आणि म्हणून आज त्यांच्या दूरदृष्टीमुळेच 20 लाख लोकांना या ठिकाणी घरं मिळतात. मी मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो, त्यांनाही धन्यवाद देतो. 4 भिंती आणि डोक्यावर छप्पर अशी आपण घराची व्याख्या करतो, परंतु ही छोटीशी इच्छा देखील पूर्ण करणं अनेकांना शक्य होत नाही. परंतु आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेमुळे लाखो कुटुंबाची स्वप्नपूर्ती सुकर झालेली आहे. आणि मोदीजींनी तिसऱ्यांदा
पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आणखी 3 कोटी घरं बांधण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणून मोदीजींच्या दृष्टीने सर्वसामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे किती, आणि हा जिव्हाळ्याचा विषय आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून मोदी साहेबांच्या संकल्पनेतून साकार होणारं हे घर आपल्या कुटुंबाला प्रेमाची सावली देणार आहे. आणि म्हणून या घराच्या सावलीत 20 लाख कुटुंबांना प्रेमाचा संसार फुलणार है. सिर्फ दीवारें नहीं, सिर्फ छत नहीं, ये बात है कर्तव्य के पुकार की. सिर्फ घर नहीं, सिर्फ आवास नहीं, ये छाव है मोदी जी के प्यार की. आणि म्हणून या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग राबवत आहे. आणि म्हणून पुरे राज्य 20 लाख घरांना, या ठिकाणी 20 लाख लोकांना, कुटुंबांना हा आधार मिळतोय. म्हणजे एका कुटुंबात आपण 4-5 सदस्य धरले तरी सुद्धा 1 कोटी लोकांच्या जीवनामध्ये सुख आणि समाधान या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणूनच 2 कोटी 3 कोटी हा आकडा लहान नाही आहे. आता आणखी 3 कोटींचं टार्गेट, आणि त्यातली 20 लाख घरं महाराष्ट्रात आहेत. आणि म्हणून जिसका कोई नहीं उसके मोदी जी और अमित भाई है. आणि म्हणून असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना के साथ साथ महाराष्ट्र में भी दूसरी योजनाएं भी जारी है. आणि म्हणून त्या योजनेच्या माध्यमातून देखील आपण लाखो घरं बांधतोय. पिछडे आदिवासी समुदाय या ठिकाणी जे आहेत त्यांनाही देखील आपण घरं देतोय. हाऊसिंग फॉर ऑल या महत्वाकांक्षी योजनेमध्ये या ठिकाणी राज्याची नवीन हाऊसिंग पॉलिसी देखील आपण आणतोय. त्यामुळे परवडणारी घरं, इको फ्रेंडली आणि सस्टेनेबल घरं या ठिकाणी आपण करतोय. म्हणून आपलं राज्य सरकार देखील या ठिकाणी सिनियर सिटीजन ला देखील आपण यामध्ये आवास नीती नवीन पॉलिसीमध्ये आपण घेतोय. हे पहिलं राज्य ठरणार आहे. आणि म्हणून रिडेव्हलपमेंट मध्ये मगाशी अमितभाई बोलत होते, SRA आणि या सर्व या घरांचं क्वालिटी दर्जा काय. आता आपली जी घरं येतात, लॉटरी काढतो त्याला देखील 10,000 घरं असली तर 2 लाख अर्ज येतात, 1 लाख अर्ज येतात. त्यामुळे घराची क्वालिटी चांगली आपली असते म्हणून लोक आपल्याकडे मागतात. आणि म्हणून या ठिकाणी जो विश्वास आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी महाराष्ट्रावर जो गेल्या 2.5 वर्षाच्या आपल्या महायुतीच्या काळात देखील जी मदत केली, जो पाठिंबा दिला, आणि महायुती 2.5 वर्ष मी देवेंद्रजी अजितदादा एक टीम बनून काम केलं. आणि 2.5 वर्षात रखडलेले प्रकल्प, थांबवलेले प्रकल्प, स्पीड ब्रेकर टाकलेले प्रकल्प आम्ही त्याला चालना दिली. एकीकडे प्रकल्पांना चालना दिली, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांना चालना दिली, लाडक्या बहिणींसारखी योजना. आणि म्हणून लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत. लाडक्या बहिणींची योजना काही बंद होणार नाही. कोणी काही किती म्हटलं तरी सुद्धा आपली योजना बंद होणार नाही. या सरकारने सुरू केलेली योजना आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, डबल इंजिनचे सरकार गेल्या 2.5 वर्षात काम केलं. मोदीजींनी मदत केली, अमितभाई पाठीमागे पहाडासारखे उभे राहिले. आणि म्हणून लँडस्लाइड मॅन्डेट या ठिकाणी आपल्या राज्याला मिळालं. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 232 आमदार महायुतीचे निवडून आले आणि हा ऐतिहासिक आणि दैदिप्यमान विजय आपल्याला मिळाला. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. खऱ्या अर्थाने रोटी कपडा मकान या 3 गरजा असतात आणि महत्वाची गरज म्हणजे मकान, म्हणजे घर. हे घर प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते पूर्ण करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांच्यामुळे होतंय. आणि म्हणून त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा या अशा लोकाभिमुख सर्वसामान्य माणसांना घरं देण्याच्या कार्यक्रमाला स्वतः आपले सहकार आणि गृहमंत्री अमितभाई उपस्थित राहिले, त्यांचंही पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन, मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदे साहेब. यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या 20 लाख घरांच्या मंजुरीच्या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले भारताचे कणखर गृहमंत्री आणि ज्यांना लोहपुरुष म्हणून ओळखतात ते आदरणीय अमितभाई शहाजी, आमचे सहकारी माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय अजितदादा पवारजी, मंचावर उपस्थित मुरलीधर मोहोजी, चंद्रकांतदादा पाटीलजी, राम शिंदेजी, जयकुमार गोरेजी, योगेश कदमजी, माधुरीताई मिसाळ, सुजाता सौनिक, एकनाथ डवले, चंद्रकांत पलकुंडवार, समोर बसलेले सन्माननीय खासदार आणि आमदार आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले लाभार्थी, सर्व आमच्या लाडक्या बहिणी आणि बंधूंनो, आत्ताच माननीय अमितभाई शहा यांनी 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत. आजचा दिवस हा याकरता देखील ऐतिहासिक आहे की मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला 13.57 लाख म्हणजे 13,57,000 घरं दिली होती आणि दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच वर्षी 20 लाख घरं महाराष्ट्राला दिलेली आहेत. हा एक रेकॉर्ड आहे. आपण जर बघितलं तर देशामध्ये आजपर्यंत कुठल्या एका राज्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात घरं यापूर्वी कधीही मिळाली नव्हती. पहिल्या टप्प्यात जी 13,57,000 घरं मिळाली त्यापैकी 12,65,000 घरं आपण बांधून पूर्ण केली. उर्वरित घरांचं काम देखील चाललेलं आहे. पण मी विशेष अभिनंदन करेन ग्रामविकास विभागाचं, कारण जानेवारी महिन्यामध्ये केंद्रीय ग्रामविकास मंत्री माननीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी याच पुण्यामध्ये मला पत्र दिलं 20 लाख घरांच्या मंजुरीचं आणि आपण ग्रामविकास विभागाला सांगितलं की 100 दिवसामध्ये या 20 लाख घरांना प्रत्यक्ष मान्यता मिळाली पाहिजे. आणि आज केवळ 45 दिवसामध्ये याच पुण्यामध्ये ग्रामविकास विभागाने 20 लाख घरांची मंजुरीचं पत्र आणि सोबत 10 लाखांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देणं हे आज आपण या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. आणि मला आनंद आहे आपण हजारोच्या संख्येने इथे उपस्थित आहात. आपल्यासोबत 34 जिल्हा परिषदांमध्ये त्या ठिकाणी कार्यक्रम चाललेला आहे. तिथे आपले पालकमंत्री आहेत. 351 आपल्या पंचायत समितीमध्ये कार्यक्रम चाललाय. बहुतांश ठिकाणी जिथे पोहोचू शकले तिथे आमदार आहेत आणि 28,000 ग्रामपंचायतीमध्ये कार्यक्रम चाललेला आहे. सगळे लोक ऑनलाईन जुडलेले आहेत. कोट्यावधी लोक आज हा कार्यक्रम या ठिकाणी अनुभवत आहेत आणि हे 20 लाख लाभार्थी वेगवेगळ्या स्थानांवरनं आपल्याला मिळालेलं स्वीकृतीचं पत्र हे या ठिकाणी घेण्याकरता उपस्थित आहेत. 10 लाखांच्या खात्यामध्ये पैसे गेले असले तरी उर्वरित 10 लाखांना काही मागे ठेवणार नाहीये. त्यांची खाती अलाइन करणं चाललेलं आहे. माझा विश्वास आहे पुढच्या 15 दिवसात जयकुमारजी, पुढच्या 15 दिवसामध्ये उरलेल्या 10 लाखांच्या खात्यातही पहिला हप्ता
हा त्या ठिकाणी निश्चितपणे पोचेल आणि मला खरोखर आनंद आहे की एक अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा कार्यक्रम आपण करतोय. आपण या निमित्ताने या घरांसाठी 1,20,000 रुपये थेट देतो. नरेगाच्या माध्यमातून 28,000 रुपये देतो. पुन्हा प्रत्येक घराला शौचालयाकरता 12,000 रुपये देतो. असे या ठिकाणी आपण जवळपास 1,60,000 रुपये या माध्यमातून आपण देतो. पण मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार, मी आणि ग्रामविकास मंत्री आम्ही एकत्रित बसलो होतो आणि आम्हाला असं वाटलं की आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही 50,000 रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला 2 लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत. आणि यासोबत एक अजून निर्णय आम्ही केलेला आहे की तुम्हाला जसं मोफत घर मिळालं पाहिजे तसं त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे. आणि म्हणून 20 लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरचं अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्मभराकरता तुम्हाला मोफत वीज ही या ठिकाणी मिळणार आहे. कारण मोदीजींच्या ठाई केवळ समाजातला गरीब शेतकरी, शेतमजूर, बाराबलुतेदार हा त्यांच्या पहिल्या रांगेमध्ये बसतो आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं हा जो शेवटचा माणूस आहे त्याची पहिले चिंता करा, त्याला घर द्या, त्याला शौचालय द्या, त्याला या ठिकाणी मोफत वीज द्या. आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. आपण जर विचार केला तर इतक्या मोठ्या प्रमाणात हा सगळा निधी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. आणि यासोबत आपण 13 लाख घरं, मागचे 20 लाख घरं आताचे, आणि यासोबत आपल्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, अटल बांधकाम कामगार योजना, अहिल्या आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आणि ओबीसी करता सुरू केलेली मोदी आवास योजना, या सगळ्या योजनांच्या अंतर्गत आपण 17 लाख घरं बांधतो आहोत. म्हणजे एकूण जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 51 लाख कुटुंबांना घरं देण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे. आणि याच्यावरची गुंतवणूक किती आहे? 70,000 कोटी रुपये याकरता आपण गुंतवणूक करतो आहोत. आणि सोलार जर त्याच्यामध्ये ऍड केला तर हळूहळू 1 लाख कोटी रुपये आपण केवळ आमच्या सामान्य माणसाला घरं देण्याकरता या ठिकाणी वापरणार आहोत. या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं ग्रामविकास विभागाने हे जे काम केलेलं आहे त्याबद्दल मी ग्रामविकास विभागाचे आमचे मंत्री जयकुमार गोरेजी, आमचे राज्यमंत्री योगेशजी, आमचे सचिव आणि ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत जिल्हा पातळीवर काम करणारी मग ती सगळी टीम, जिल्हा परिषदेची असो, ती जिल्हाधिकाऱ्यांची असो, ती विविध विभागांची असो, या सगळ्यांचं अभिनंदन करतो. पण तुमचं काम आता चालू झालेलं आहे, संपलेलं नाहीये. आता पैसे खात्यात गेल्यानंतर पहिल्या हप्त्याच्या अनुरूप त्यांनी काम केलंय की नाही हे बघणं, त्याचं सर्टिफिकेशन करणं, त्याचं जिओ टॅगिंग करणं आणि मग लगेच दुसऱ्या हप्त्याचे पैसे त्यांना देणं आणि घर पूर्णपणे बांधून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हे काम आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि हे करत असताना आपल्या नियमानुसार घर हे जसं घरातल्या पुरुषाच्या नावावर असेल तसंच आमची जी भगिनी आहे तिचंही नाव हे त्या घरामध्ये असलंच पाहिजे, हा देखील आपण ठरवलेला आहे. त्यामुळे सगळ्या भावांना विनंती आहे की आमच्या बहिणीचं, आमच्या वहिनीचं नाव हे त्या घरामध्ये असलं पाहिजे, याची काळजी आपल्या सर्वांना घ्यायची आहे. आणि माझी विनंती आहे की चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी हे बांधकाम करावं.
कारण आपल्याला सगळ्या प्रकारची मदत आम्ही करतो. रेती देखील त्या ठिकाणी 5 ब्रासपर्यंत मोफत देण्याचा निर्णय आपण यापूर्वी केलेला आहे. त्यामुळे ती रेती देखील जर कुठे अडचणी असतील तर जिल्हाधिकाऱ्यांना आणि सगळ्या सीओना मी सांगतो की तात्काळ आमचे हे जे प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभधारक आहेत यांना रेती मिळेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन करून प्राधान्याने त्यांना रेती देण्याचं काम आपण करावं. मी आज या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. राज्यातलं सरकार, देशातलं सरकार हे आपल्या पाठीशी उभं आहे आणि म्हणूनच आमची सगळ्यांची इच्छा होती की देशामध्ये ऐतिहासिक कार्यक्रम आहे जो कधीच झाला नाही असा कार्यक्रम महाराष्ट्रात होतोय. तर ऐतिहासिक कार्यक्रमाला इतिहास निर्माण करणारे आमचे अमितभाई शहाच आले पाहिजेत आणि त्यांनी या ठिकाणी होकार दिला आणि त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद फडणवीस साहब. लोग मिलते हैं बिछड़ जाते हैं, लोग मिलते हैं बिछड़ जाते हैं, सिर्फ दिल के तार छेड़ जाते हैं. यूं तो हम लेते हैं हजारों नाम, यूं तो हम लेते हैं हजारों नाम, पर कुछ आप जैसे नाम आपकी काम की वजह से दिल में उतर जाते हैं. कलम 370 आणि 35 हटवून साऱ्या देशवासियांच्या हृदयावर राज्य करणारे, प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी आणि शेवटी स्वतः या ब्रीद वाक्यानुसार माणुसकीसाठी, सामाजिक उन्नतीसाठी कार्य करणारे, देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देणारे, कुशल संघटक, कर्तव्य कठोर नेता, भारतीय राजकारणातील चाणक्य अशी ओळख असलेले, राजकारणातील ज्येष्ठ, अनुभवी आणि आदरणीय व्यक्तिमत्व, लोह पुरुष म्हणजे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री माननीय अमित शाह साहेबांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. मेरे साथ बोलिए, भारत माता की. क्यों भाई, क्या हो गया पुणे वालों की आवाज को? महाराष्ट्र भर के लोग आज ऑनलाइन देख रहे हैं. आपकी आवाज पूरे महाराष्ट्र में जाने वाली है. मेरे साथ दोनों हाथ उठाइए, जरा उठाइए दोनों हाथ. नए घर मिलने की संकल्प की मुट्ठी भींचिए और प्रचंड आवाज से बोलिए, भारत माता की. आज इस शुभ प्रसंग पर मंच पर उपस्थित महाराष्ट्र के मुख्यमंत्री, मेरे मित्र श्री देवेंद्र फडणवीस जी, उप मुख्यमंत्री महाराष्ट्र श्रीमान एकनाथ शिंदे जी, पुणे के ही जनप्रतिनिधि और उप मुख्यमंत्री श्रीमान अजित पवार जी, मोदी जी की मंत्रिपरिषद में मेरे साथी श्री मुरलीधर महल जी, सभापति विधान परिषद श्री राम शिंदे जी, भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता और महाराष्ट्र के मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटिल जी, श्री जय कुमार घोरे जी, श्री योगेश कदम जी, श्रीमती माधुरीताई मिसाल जी, श्रीमती सुजीता सौनिक जी, ग्रामीण विकास सचिव जी, आज इस सभागार में और ऑनलाइन महाराष्ट्र के 28,000 से ज्यादा स्थानों से उपस्थित महाराष्ट्र के सभी प्रिय भाइयों बहनों को मेरा नमस्कार. जय श्री राम. आज सबसे पहले मैं प्रधानमंत्री जी और महाराष्ट्र के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री जी को बहुत बहुत बधाई देना चाहता हूं. शायद ही देश में ऐसा प्रसंग आया होगा कि एक साथ 20 लाख लाभार्थियों को अपना खुद का घर मिलने का आनंद एक ही क्षण में आया होगा.
ये सभी 20 लाख परिवारों को बहुत बहुत शुभकामनाएं। और इसके साथ सरकारें चलती है, कई बार घोषणाएं होती है और कई साल घोषणा पूरी करने में लगता है, मगर देवेंद्र फडणवीस और उनकी टीम को मैं बहुत बहुत बधाई देना चाहता हूं कि 20 लाख आवास आवंटित किए और 10 लाख लाभार्थियों को उनकी पहली किस्त ही कार्यक्रम समाप्त होने के पहले देने का काम महाराष्ट्र सरकार ने किया है। अभी जब बटन दबाकर किस्त दे रहे थे, देवेंद्र जी ने बताया कि काफी लोगों को, सभी लोगों को किस्त उनके अकाउंट में ट्रांसफर हो गई है। मुझे राहुल गांधी जी याद आ गए, जब मोदी जी आप सबको जनधन अकाउंट दे रहे थे, राहुल बाबा कह रहे थे अकाउंट तो दोगे, अकाउंट में ट्रांसफर क्या करोगे। राहुल बाबा, आज ये मोदी जी का चमत्कार देखिए, 10 लाख लोगों को घर की पहली किस्त एक ही क्लिक से ट्रांसफर वो ही अकाउंट में हो रही है। भाइयों बहनों, 20 लाख लोगों को एक साथ घर देने का कार्यक्रम, जब देवेंद्र जी का फोन आया मेरे रोंगटे खड़े हो गए। 20 लाख लोग जिनके जीवन में एक स्वप्न हो कि मैं खुद के घर में रहूं, वो सभी लोगों का स्वप्न आज केंद्र सरकार और राज्य सरकार मिलकर पूरा हो रहा है। मैं देवरिया उत्तर प्रदेश के एक गांव में था, मुझे बरोबर याद है, एक माई ने जब पहली बार घर मिला, उसने कहा मेरी 7वीं पीढ़ी खुद के घर में रहेगी, ये मेरा जीवन धन्य हो गया। आज 20 लाख लोगों को खुद का घर मिल रहा है, घर के अंदर शौचालय मिल रहा है, ऊपर सोलर पैनल भी मिल रहा है और आपको आने वाले दिनों में गैस का सिलेंडर भी मिल जाएगा। ये सारी चीजें एक साथ पूरी करने का काम नरेंद्र मोदी जी और यहाँ पर महायुति की सरकार ने किया है। मोदी जी ने 2047 में देश को विकसित राज्य बनाने का लक्ष्य रखा है। विकसित राज्य का मतलब है देश के हर व्यक्ति का विकास होना, हर व्यक्ति के पास घर, घर में बिजली, घर में शौचालय, घर में गैस का सिलेंडर, 5 लाख तक की स्वास्थ्य की सुविधाएं और हर व्यक्ति को 5 किलो महीना अनाज देने का कार्यक्रम, यही विकसित भारत की व्याख्या है। और नरेंद्र मोदी जी ने, महाराष्ट्र की जनता ने उनको तीसरी बार प्रधानमंत्री बनाया। प्रधानमंत्री बनने के पहले ही कैबिनेट में मोदी जी ने प्रधानमंत्री आवास योजना चरण 2 उसका शुरुआत किया और उसमें देश भर में सबसे ज्यादा घर किसी को मिले हैं तो हमारे महाराष्ट्र को मिले हैं। इसका हम सबको आनंद और गौरव होना चाहिए। घर का मतलब सिर्फ 4 दीवारी नहीं है। घर का मतलब विकास के स्वप्नों को सार्थक करना है। अपना घर स्वर्ग समान तो होता ही है, मगर आने वाली पीढ़ी के विकास का प्रथम चरण भी होता है। गरीबों को घर देने के साथ साथ शौचालय देकर उनके सम्मान और स्वाभिमान की रक्षा भी नरेंद्र मोदी जी ने की है। देश में हाउसिंग फॉर ऑल, इसके तहत महिलाएं, पिछड़ा वर्ग, SC, ST, सभी गरीब समाज को खुद का घर देने का कार्यक्रम जो बना, उसमें 2029 तक 5 करोड़ घर आवंटित होंगे। उसमें से 3 करोड़ 79 लाख, मतलब 3 करोड़ 80 लाख परिवारों को घर देने का कार्यक्रम समाप्त हो गया है। और
महाराष्ट्र के अंदर पहले 13.5 लाख 13,50,000 घर दिए थे, अब 19,50,000 घर, और ये सारे घर समयबद्ध तरीके से पूरे हो, वो भी देवेंद्र जी ने सुनिश्चित करा है। मोदी जी ने 11 साल के समय में 80 करोड़ लोगों को प्रति व्यक्ति प्रति माह 5 किलो मुफ्त राशन देकर 80 करोड़ गरीबों की खाद्य सुरक्षा सुनिश्चित करी है। 4 करोड़ से ज्यादा लोगों को आवास देकर गृह सुरक्षा सुनिश्चित करी है। 4 करोड़ लोगों को घर में बिजली देकर घर का अंधेरा दूर किया है। 13 करोड़ शौचालय बनाकर घर की माताओं का सम्मान बढ़ाया है। 36 करोड़ आयुष्मान भारत कार्ड देकर उनकी स्वास्थ्य की सुरक्षा सुनिश्चित की है, और 1 करोड़ लखपति दीदी बनाकर गरीब माताओं को स्वाभिमान देने का काम नरेंद्र मोदी जी ने किया है। किसी भी देश के प्रधानमंत्री ने एक 10 साल के अंदर 60 करोड़ लोगों को घर, बिजली, गैस, सुरक्षा, अनाज और हेल्थ का इंश्योरेंस देने का काम नहीं किया, और इसके साथ साथ 25 करोड़ लोगों को गरीबी रेखा के ऊपर लाने का काम नरेंद्र मोदी जी ने किया है। मैं देवेंद्र जी को विशेष बधाई देना चाहता हूं। घर के लिए पैसा तो मिल रहा है, जिनके पास भूमि नहीं है उनको और 1 लाख देने का काम भी आज यहां पर हुआ है, और मैं आप सभी को अग्रिम शुभकामनाएं देना चाहता हूं कि अगली दीपावली आप सभी अपने घर में मनाएं, ऐसी मेरी आपको बहुत बहुत शुभकामनाएं। भाइयों बहनों, मोदी जी ने महाराष्ट्र के लिए ढेर सारे इंफ्रास्ट्रक्चर के काम किए। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे और अजीत दादा के नेतृत्व में ये महायुति की सरकार ने वो सभी चीजों को न केवल जमीन पर उतारा, इसके साथ अपने बजट से भी कई सारे इंफ्रास्ट्रक्चर के काम किए हैं। सिंचाई नेटवर्क के तहत नीलड़ बांध, गोसीखुर्द, टेम्पू एवं जलयुक्त शिवार, ये सभी सिंचाई परियोजनाओं ने महाराष्ट्र को अकाल से दूर किया है। नदियों को जोड़ने के लिए नारपार, दमनगंगा, गोदावरी और वैतरणा का विकास शुरू हो गया है। 11 वंदे भारत ट्रेन शुरू हुई है। अमृत भारत योजना के तहत 128 रेलवे स्टेशनों का पुनर्निर्माण हो रहा है। मुंबई, पुणे और नागपुर में मेट्रो ट्रेन का काम द्रुत गति से हो रहा है। शिरडी और सिंधुदुर्ग में नए हवाई अड्डे बन रहे हैं, और 13,000 करोड़ से मरीन ड्राइव, बांद्रा वर्ली सी लिंक को जोड़ने का काम, उनको जोड़ने वाले मुंबई कोस्टल रोड का निर्माण भी किया गया है, और वासी पुल का विस्तारीकरण और मेट्रो फेज 1 समाप्त कर दिए हैं। अटल सेतु ट्रांस हार्बर लिंक पूरे विश्व में एक प्रकार से अजूबा है, और 76,000 करोड़ की लागत से भारत का सबसे बड़ा बंदरगाह और विश्व का सबसे बड़ा कंटेनर पोर्ट हमारे महाराष्ट्र के दरिया किनारे पर बनाने का काम नरेंद्र मोदी जी ने किया है। और भाइयों बहनों, वैनगंगा नलगंगा इंटरलिंक परियोजना 3,71,000 हेक्टेयर का भूमि का सिंचाई होगा और 85,000 करोड़ का खर्च होगा, और 10 वर्ष में इसको पूरी करेंगे। 2200 करोड़ से खड़कवासला बांध से फुरसुंगी तक 34 किलोमीटर लंबी सुरंग बनाने का काम भी मंजूर हुआ है। पुणे और कोल्हापुर हवाई अड्डों पर नए टर्मिनल बनाए। 13,000 करोड़ के निवेश से टाटा पावर के साथ 2800 मेगावाट की संयुक्त क्षमता वाले
2 पंप हाइड्रो स्टोरेज प्रोजेक्ट को भी विकसित करने का काम हो रहा है। सिरवाट, पुणे और भीवपुरी, रायगढ़ 1800 और 1000 मेगावाट की योजनाएं और 673 करोड़ के निवेश से सिंदरी में मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क भी बन रहा है। ढेर सारे काम महाराष्ट्र के विकास के लिए हो रहे हैं। मैं आज यहां पर महाराष्ट्र की जनता का बहुत बहुत धन्यवाद करना चाहता हूं। आपने महायुति को आशीर्वाद दिया और भारतीय जनता पार्टी, शिवसेना और एनसीपी की सरकार बनाई। ये तो आपने किया ही, एक ऐतिहासिक बहुमत दिया, मगर साथ में कौन सी शिवसेना असली है, कौन सी नकली है, इसका भी निर्णय महाराष्ट्र की जनता ने कर दिया। और कौन सी एनसीपी असली है और कौन सी नकली है, इसका भी निर्णय महाराष्ट्र की जनता ने कर दिया है। भाइयों बहनों, आज एक बहुत बड़ा प्रसंग है जिसमें 20 लाख परिवारों को खुद का घर मिलेगा। मैं वो सभी परिवारों को प्रधानमंत्री जी की ओर से, भारत सरकार की ओर से और महाराष्ट्र सरकार की ओर से बहुत बहुत अभिनंदन देता हूं और ईश्वर को प्रार्थना करता हूं कि नए घर में आपका परिवार हमेशा सुखी रहे, प्रगति करता रहे और आपकी नई पीढ़ियां विकसित भारत की नींव में पूरजोश के साथ नींव डालने में लगे, विकसित भारत बनाने में लगे। आप सभी को फिर से एक बार बहुत बहुत बधाई और हृदय से अभिनंदन। धन्यवाद। धन्यवाद अमितजी। आपल्या मार्गदर्शनाखाली अनेक पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्प महाराष्ट्रात सुरू झाले आहेत, त्याबद्दल आभार। यानंतर आभार व्यक्त करतील ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव माननीय एकनाथ डवले। आजच्या या कार्यक्रमाला माननीय गृहमंत्री भारत सरकार हे वेळात वेळ काढून उपस्थित राहिले, त्याबद्दल ग्राम विकास विभागाच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला प्रोत्साहन दिले, त्यांचे मी आभार मानतो। माननीय उपमुख्यमंत्री महोदय नगर विकास व माननीय उपमुख्यमंत्री महोदय वित्त हे सुद्धा उपस्थित राहिले, त्यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे व्यासपीठावर सर्व उपस्थितांचा आभार व्यक्त करून या ठिकाणी आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो। थँक्यू।